छत्रपती संभाजीनगर मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी 5 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले। छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे। आरडीसी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती। यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहात ताब्यात घेतले। या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौरा करून जनता दरबार भरवला होता। यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती। महसूल खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असे यावेळी अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या। महसूल मंत्री यांचा नाशिकच्या विभागीय कार्यालयातील जनता दरबार समाप्त होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल विभागाचे निवासी जिल्हाधिकारी यांना 5 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे।